ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार मंडळी, आजचा आपला शेवटचा वर्ग आहे आणि शेवटचाच मंत्र आहे. तर ते आता मी काढते. आज मला थोडासा प्रॉब्लेम म्हणजे असा आहे की मी जेव्हा हे उघडते आहे पॉवर पॉईंट, त्याच्या वरच्या बाजूला एक कोणाचा तरी फेस दिसतोय आणि म्हणजे आय विल शो यू इन अ मिनिट. आणि मे बी महेश नोस आजच्या दिवस मी राहू देणार आहे आणि नंतर मग मी कम्प्युटर बंद करेन. लेट मी शेअर इट. असं कधी झालं नव्हतं आणि इट सेज दॅट इट हॅज बीन ओके. आता तुम्हाला हे बघायचं. महेश, तुला दिसतंय पूर्ण? अजून येतंय, अजून अच्छा, यायचं. ओके. अपडेट नाही झालेला. हा. हा आणि बघ वरती तिथे असं हे दिसतंय ना, somebody's face over हा in the corner. तो कशाला म्हणजे कधी मला दिसत नव्हता, आता तो दिसतोय मला. आणि तिथे मेसेज आहे की फिक्स करायला पाहिजे म्हणून, पण मी केलं तर काही झालं नाही. एनिवे, तर पण आता मला थोडाच वेळ हे घ्यायचं आहे, त्यामुळे राईट, तुम्ही कदाचित कोणाबरोबर तरी ती शेअर केली असेल टू. नाही, हा नवीन आहे रे. हो, पण ही लोकली सेव्ड आहे का? हा, लोकली सेव्ड. पण एनिवे, आपण हा मंत्र आज बघणार आहोत. तर क्षमाते, आपण शेवटचा मंत्र बघतोय. तुम्ही हे गेल्या वेळेचा सारांश वाचायचा आहे, समरी वाचायची? अरे हो, मी विसरले. आता याच्यात मी इतकी इन्व्हॉल्व झाली होती, सॉरी. मागचा वाचायचा, नंतर मी छान लिहिलंय, सॉरी. थँक्यू माधवी. माझं डोकं छोटेच आहे. हा, मग मी हे स्टॉप करते शेअरिंग, म्हणजे त्यांना करता येईल. गुगल क्रोम
माहिती नाही पण आता पण नाही पण ते दिसतंय की नाही माहिती नाही मला. आपल्याला दिसतंय, बाकी नाही दिसत आहे. हा काही नाही दिसत आहे ना. या ते परत जाऊन शेअर करायला लागतं. आय नीड टू गो लाईक स्टॉप शेअर अँड देन अगेन शेअर केलं की दिसतंय. हा इथे आलं. काहीतरी त्याचं होतं बाबा. I don't know. बघ आता हालतच नाही. मला कळलं नाही ते काहीतरी एक दोनदा त्याला हात लावला. स्टॉप शेअर करते. हा ना. Just share the desktop. या आता दिसतंय का पण ते वर जात पण नाही. हो दिसतंय, पण तुला सरकवता नाही येते पण का ते वर? मला ते वर नाही जाता येत. नाही नाही ते वेगळं. ते नाही ना, ते होतच नाहीये रे. इट्स नॉट. ऍक्च्युअल डेस्कटॉप शेअर करू का? Yeah, might as well. You're controlling it. Nobody else can do anything else. So, तुला काय दिसेल ते आम्हाला दिसेल. डेस्कटॉप शेअर नाही मला ते करता येत आहे रे. फक्त मला ना ते हलवता येत नाहीये. आता येत आहे का? बघते थांब जरा. आता मी गुगल वरती जाऊन. ओके दिसतंय का? हा आता येत आहे. या आय डोंट नो दिसतंय काय का प्रॉब्लेम. विचार ना? या दिसत हो असेल हो ना. दिसतंय. दिसतंय. हो, आज 6:07 दिसतंय. प्रश्न उपनिषद 6:5 ते 6:7 गोषवारा 21 एप्रिल. गेल्या सेशनचा गोषवारा संतोष भाऊंनी लिहिला होता आणि माधवीने वाचून दाखवला. आणि त्यावेळेचे तिन्ही मंत्र तसे सोपे आहेत. 6:5 ज्याप्रमाणे समुद्राकडे वाहत जाणाऱ्या नद्या समुद्रापाशी पोचल्या की त्यांचे किंवा त्यांच्यामधील पाण्याचे नदी म्हणून स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. त्या समुद्रात मिळून नाहीशा होतात. तसे ह्या शांत पुरुषाकडे जाणाऱ्या षोडश कला त्या पुरुषापर्यंत पोहोचल्यावर त्या पुरुषाशी एकरूप अथवा लीन होतात असे ज्ञानी लोक म्हणतात. हे जो जाणतो तो पूर्ण होतो व अमर होतो. ह्या प्रश्न उपनिषदाचा क्रम खूप छान आहे. सुरुवातीला सृष्टी निर्माण होताना कशी होते ते सांगितले गेले होते आणि ह्या 6व्या प्रश्नात प्रलय होऊन सृष्टी नाश पावताना काय होते हे सांगितलेले आहे. इथे निलिमाताईंनी पाण्याचा सृष्टीतील क्रम सांगितला की समुद्रातील पाणी ढगात जाते, पाऊस पडतो तेव्हा पृथ्वीवर, डोंगरांवर इकडे तिकडे पडते, मग ओढे, झरे आणि मग नदी मार्गे पुन्हा समुद्रात येते, शेवटी समुद्रातच मिळते. तसे प्रलय झाल्यावर कला नाहीश होतात आणि असा अकलहा ईश्वर राहतो. हे झाले सर्व सृष्टीचा प्रलय. महाप्रलय होतो तेव्हा पूर्ण जग नष्ट होते, उरते फक्त ब्रह्म म्हणजे सृष्टी अव्यक्तामध्ये जाणे. शंकराचार्य म्हणतात पण एखाद्या व्यक्तीला जेव्हा आत्मज्ञान होते त्या आत्यंतिक प्रलयाच्या वेळी त्याच्या सर्व कला ब्रह्मीभूत होऊन फक्त नाव उरते, म्हणजे त्या व्यक्तीच्या उपाध्या नाहीशा होतात. ह्याला ज्ञानेनलय म्हणजे जीवनमुक्ताच्या कला लीन होणे असे म्हणतात. नंतर मातीच्या भांड्याला नाहीसे कसे करणार, तर एक प्रकार म्हणजे पडलं आणि फुटलं, ह्याला म्हणायचं कारण नाश. इट विल सीज टू एक्झिस्ट ॲज अन अर्न. पण दुसरे असे की कलशामधील प्रत्येक कणात मातीच आहे हे कळल्यावर आपल्यासाठी तो कलश उरत नाही, फक्त मातीच असते, तर त्याला म्हणायचे डिझोल्युशन किंवा भाद. ज्ञान झालेल्या व्यक्तीला अशा प्रकारे आजूबाजूच्या सर्व सृष्टीतल्या चराचरामध्ये फक्त ब्रह्म दिसते, म्हणजेच उपाधी गळून पडतात. 6.6
एखाद्या रथाच्या चाकाच्या आऱ्या म्हणजे स्पोक्स ज्याप्रमाणे रथ नाभीशी म्हणजे मध्यवर्ती केंद्रित असतात, त्याप्रमाणे सर्व कला त्या पुरुषाच्या मध्ये केंद्रित किंवा चिकटलेल्या असतात. पुरुष स्थिर असतो किंवा चैतन्य स्थिर असते. त्याचं शंकराचार्यांचं उदाहरण, घरातील चक्र म्हणजे जातं, त्याचा खालचा भाग हालत नाही, तो स्थिर असतो. त्याला अडकलेलं धान्य दळलं जात नाही. जात्याचा खालचा भाग म्हणजे पुरुष म्हणून. तसे तुम्ही त्या पुरुषाचे म्हणजे ब्रह्माचे किंवा ईश्वराचे ज्ञान करून घ्या, मग मृत्यूची पीडा त्रास देणार नाही किंवा उपाधी तुम्हाला त्रास देणार नाही किंवा तुम्ही जात्यात भरडल्यासारखं वाटणार नाही. किती छान लिहिलं. 6.7 इतकं बोलून पिप्पलाद ऋषी म्हणाले की ब्रह्माचे इतकेच ज्ञान मला आहे आणि ह्या ज्ञानाहून दुसरे कोणतेही ज्ञान श्रेष्ठ नाही. सर्व काही ब्रह्मात लीन झाले आहे आणि ह्या स्थितीला आत्यंतिक प्रलय म्हणतात आणि आत्मज्ञानी व्यक्तीच्या अशा स्थितीला तुर्या म्हणतात. या मंत्राचे विवरण निलिमाताई पुढच्या वेळी म्हणजे यावेळी करतील. त्यावेळी फक्त अर्थ सांगितला होता. खूपच छान सांगितलं तुम्ही आणि सगळं समजून सांगतो. व्हेरी गुड. तर ऍक्च्युअली त्या मंत्रामध्ये आणखी विशेष काही बोलायचं नाही आहे, तेवढंच सांगायचं होतं. आणि त्यांनी म्हटलं की मला एवढंच नॉलेज आहे आणि त्याच्यावरती मग पुढे काही ते बोलले नाही. तर आपण म्हणजे तेवढंच त्याचं स्पष्टीकरण आहे. तर आता आपण पुढच्या मंत्राकडे जाऊया. सॉरी, मला ती गडबड झाली ना, तिथे चेहरा दिसतो त्याच्यामुळे मी जरा घाबरले होते. ओके, आता त्याच्या पुढचा मंत्र आहे, शेवटचा मंत्र आहे, म्हणजे संपवण्याचाच असा मंत्र आहे तो. तर ते जे ऋषींचे शिष्य आहेत 6 जण, त्यांनी हे म्हटलेलं आहे. तर श्यामाताई मंत्र वाचतात. वाचते. ते तम अर्चयन्तः त्वं हि न पिता यः अस्माकम् अविद्यायाः परं पारं तारयसि इति. नमः परम ऋषिभ्यो नमः परम ऋषिभ्यः. तर शब्द बघू आपण. ते तम अर्चयंती म्हणजे ते त्याला पूज्य मानतात, आपल्या गुरुला, पिप्पलाद ऋषींना. त्वम ही नह पिता, तू आमचा पिता आहेस. हे जे नह आहे ना, हे मला नेहमी कन्फ्युजन होतं की आपल्याला नह म्हणजे नाही असं वाटतं, पण नहचा दुसरा अर्थ आहे आमचा. आमचा जेव्हा म्हणायचं आहे तेव्हा वेदामध्ये खूप वेळा नह वापरतात आणि माझं खूप कन्फ्युजन व्हायचं तेव्हा. आता कळलं की नह म्हणजे आमचा, म्हणजे तू आमचा पिता आहेस. यह अस्माकम, त्याला मी, अविद्या याह म्हणजे अविद्याच्या, परम पारम म्हणजे परम तीराला तुम्ही नेताय, तारियसे इथे, पार तुम्ही नेता. आणि म्हणून ते दोनदा जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला जास्त म्हणजे भार देऊन जर का काही म्हणायचं असेल तर वेदामध्ये नेहमी ते जे काही नमन असेल ते दोनदा म्हटलं जातं. म्हणून मग त्यांनी नमः परम ऋषीभ्यः, नमः परम ऋषीभ्यः असं दोनदा म्हटलेलं आहे. तर अर्थ अगदी सोपा आहे की त्या ऋषींनी पिप्पलाद, त्या ऋषीने म्हणजे ते 6 जण होते विद्यार्थी, त्यांनी पिप्पलाद ऋषींची पूजा केली आणि म्हटलं की अविद्येच्या परतिलाला नेऊन आम्हाला तारणारा तू खरोखरच आमचा पिता आहेस. या परमपुरुषाला आम्ही नमस्कार करतो. म्हणून त्यांनी त्याला नमस्कार केला. असं हे शेवटचं आहे. आता थोडस त्याच्यामध्ये उपसंहार सांगते. म्हणजे नॉर्मली मी हा उपसंहार सांगत नाही, कारण की आपण पुढे पण जात असतो. पण आता मी असं ठरवते की याच्यानंतर आपण शिकवायचं नाही. म्हणून मला वाटतं की नॉर्मली जे काय आश्रमात होतं त्याच्यामध्ये उपसंहार असं सांगते की जे काय विद्यार्थी असतात ते विद्यार्थी आपल्या श्रुतीमध्ये जो मंत्र आहे तो मंत्र ते म्हणतात. तर तो मंत्र अगदी तसा सोपा आहे.
आपल्या म्हणजे ते म्हणतात की जनक उपनयनता उपनयनता च यक्ष विद्यां प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पश्चेत पितरः स्मृतः स्मृतः म्हणजे स्मृतीमधून आपल्याला हे सांगितलंय. काय म्हटलं त्यांनी की 5 लोक आपले पित्यासारखे असतात. एक म्हणजे जनक, ज्याच्यापासून आपला जन्म झाला. दुसरं म्हणजे जो आपलं उपनयन करतो, तो उपनयन देणारा. तिसरं म्हणजे जो आपल्याला विद्या देतो. चौथं अन्नदाता, ज्याच्याकडून आपल्याला फूड मिळतं. आणि 5वं भयत्राता, म्हणजे एखादा राजा जर का तुमचं संरक्षण करत असेल किंवा जो कोणी तुमचं संरक्षण करत असेल तो पण तुम्हाला पित्याप्रमाणे असतो. असा हा जो मंत्र स्मृतीमध्ये आहे तो नॉर्मली आपल्या शिक्षकांसाठी विद्यार्थी म्हणतात. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही आमच्यासाठी असं केलं की तुम्ही आम्हाला विद्या दिली, तर मग आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो असा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की आत्मनिवेदन. आत्मनिवेदन ह्याचं संस्कृतमध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे की स्वशरीरमेव, म्हणजे आमचं जे शरीर आहे त्याला जे काय करता येईल ते आम्ही सगळं तुमच्यासाठी करू. आणि त्याच्यासाठी त्यांनी परिचय परिचार परिचारकत्व असा शब्द वापरलाय. त्याचं म्हणजे सर्व बाजूनी आम्हाला जे करायचंय ते तुमच्यासाठी आम्ही करू. आणि कशा प्रकारे करू तर दास भावनेने करू. म्हणजे तुमचे दास झाल्यासाठी आम्ही तुमची सेवा करू. आणि असं गुरुला म्हटलं जातं, म्हणजे आपल्या इतिहासामध्ये किंवा आपण म्हणू की वेदामध्ये. आणि मग इथे हा संपला. इति षष्ठः प्रश्न, म्हणजे इथे 6वा प्रश्न संपला आणि इथेच उपनिषद संपला. म्हणून आपण म्हणतो इति प्रश्नोपनिषद. तर आता मागच्या मंत्रात जर का मला 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. म्हटलं ना मला ती फाईल उघडायची भीती वाटत होती. लेट मी ट्राय करते. तर त्याचा अर्थ आपण पाहिला की अं, तर ते जे काय विद्यार्थी ऋषी होते त्यांनी प्रल्हाद ऋषींना म्हटलं की तुम्ही आम्हाला हे सगळं ज्ञान दिलं. तर त्याच्यामध्ये एक शब्द होता अविदित शेषः, म्हणजे आता ह्या विषयावर काही आणखी ऍड करण्यासारखं काही नाही. अशा प्रकारे ते आपल्या अं, गुरुला सांगतात की तुम्ही मला खूप छान शिकवलं आणि आम्हाला खूप, म्हणजे त्याच्यामुळे खूप आम्हाला आनंद झालाय. अशा प्रकारे ते आपल्या गुरुचा निरोप घेतात. आणि एवढंच मला त्याच्यामध्ये सांगायचं होतं. तर आता ऍक्च्युअली आपलं उपनिषद संपलंय. पण याच्यानंतर आपण काय करतो की सुरुवातीचे जे मंत्र असतात ते आपण पुन्हा एकदा म्हणतो. तर मे बी आय विल शेअर दॅट फाईल विथ यू गाईज. निलिमा, हो. त्या आत्ताचा शेवटचा जो आहे मंत्र, हा. त्याच्यामध्ये यह अस्माकम जे आहे त्याचा अर्थ त्याला मी दिलाय, तो त्याच्याऐवजी तो जो आम्हाला पाहिजे. ओके, ठीक आहे, मी बदलून घेते. म्हणजे तो म्हणजे लिहिताना चूक म्हणजे झाली जो असेल. आम्हाला, म्हणजे जो परब्रह्म आम्हाला, असं अर्थ किंवा काय जे असतं. परब्रह्म आम्हाला. ओके, ठीक आहे, मी करेन. पण मला वाटतं सगळ्यांना अर्थ कळला असेल की हो, गुरुजींनी अर्थ सोपा आहे. हा, बरोबर.
माधवी, तुझी फाईल उघडी आहे का मंत्रांची? मी ऍक्च्युली माझ्याकडे प्रिंट आउट आहे त्याच्यावरून मी अच्छा, म्हणते. ओके, ठीक आहे ठीक आहे. मला ते सुरुवातीचे मंत्र खरं म्हणजे मी आधी सगळं उघडून ठेवलं होतं. प्रॉब्लेम आला म्हणून सगळं बंद केलं. आपला आहे ना शांती मंत्र ना? नाही, त्याच्या आधीचे जे हे आहे ना, श्लोक पण आहेत ना सगळं. ओम गणानाम आणि सदाशिव दोन्ही हा आहेत. ते सगळे आपण शेवटी ते सगळं म्हणतो जे आधी म्हणतो ते. तर हरकत नाही, नुसतंच पण मला सापडत नाही. सुरुवातीला आपण म्हणतो ना ते पुन्हा म्हणायचंय. तर आपण सगळे आपापल्या जागी म्हणू. माधवी जोर मोठ्याने म्हणू. ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत न शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। आता व्यवस्थितपणे आपलं सांगता झाली तर मला आणि हा म्हणूया का निलिमाताई, ओम पूर्णमद पण म्हणायचंय? शेवटी म्हणूया. आपलं सगळं संपलं की शेवटी म्हणूया. वाटतं. आता मला थोडस बोलायचं आहे की मी हे सगळं सुरू केलं तेव्हा म्हणजे म्हटलं ना तुम्हाला की वानप्रस्थाश्रमामध्ये आपण जे काय शिकलो ते आपल्या समाजाला परत यायचं असतं. आता हे सगळं वेदांत मी म्हटलं तसं 2013 पासून 10 एक वर्ष सगळं शिकले आणि मग आता विचार करत होते की आपल्याला हे कोणाला तरी शिकवायचं आहे. पण त्याच्या आधी मी 6 वर्षापूर्वी माधवीशी जेव्हा बोलत होते तेव्हा
आम्ही आधी म्हटलं की आपण ज्ञानेश्वरी बद्दल आम्ही बोलत होतो आणि ज्ञानेश्वरी आपण शिकवू असं माझ्या मनात विचार आलाय. तर तिला खूप आनंद झाला आणि मग तेव्हापासून तर आजपर्यंत माधवी सतत माझ्या बरोबर काम करत होती. आणि आता तुम्ही पाहिलं तसं मी काय विसरले तर ती आठवण करून देत होती. आणि आपले सगळे क्लासेस व्यवस्थितपणे सगळे झाले. एक तर आधी ज्ञानेश्वरीचे झाले, नंतर मग आता उपनिषदाचे 2 उपनिषदाचे क्लासेस झाले. ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीला आम्ही जेव्हा अगदीच सुरुवात केली होती तेव्हा 15 एक लोक होते वर्गमध्ये. दुसऱ्या ग्रुपमध्ये खूप लोक होते, 75 लोक होते. आणि त्याच्यानंतर आता तिसरा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये 15-20 विद्यार्थी आहेत. पण ज्ञानेश्वरी जेव्हा संपली त्याच्यानंतर काही लोकांनी म्हटलं की आम्हाला उपनिषद पण शिकायचं आणि मग उपनिषद शिकवायचं मी ठरवलं. तर ही माझी पहिलीच वेळ आहे उपनिषद शिकवण्याची. आणि मुंडक उपनिषद पहिला समजला जातो म्हणून मी त्याच्यापासून सुरुवात केली. आणि ते शिकवताना मला खूप आनंद आला. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण शिकवतो मगाशी जसं म्हटलं की शिकताना आपल्याला असं वाटतं हो सगळं समजलं. आणि जेव्हा शिकवायला जातो ना तेव्हा कळतं की आपल्याला आणखी याच्यामध्ये विचार करायला पाहिजे. आपल्याच मनात एवढे प्रश्न आहेत म्हणजे बाकीच्यांचे मनात प्रश्न येणारच आहेत. म्हणून आधी मी तो गुंता स्वतःच्या प्रश्नांचा गुंता सोडवायची आणि मग वर्गामध्ये सांगायची. तर आपण ज्याला मनन म्हणतो आणि निधिध्यास म्हणतो तसा हा माझा सगळा अभ्यास होता. आणि मला अतिशय आनंद आला त्याच्यामध्ये. आणि याचे काही लोक प्रश्न विचारतात आणि तुम्ही सगळेजण खूप छान प्रश्न विचारायचे. आणि हे प्रश्न विचारले की मी माझ्या नोट्स बघायची आणि मग स्वामी परमार्थानंदांचं जे काय शिकवलंय ते बघायचे. आणि मग स्वामी डॉक्टर स्वामीनाथन त्यांचे प्रवचन पुन्हा पुन्हा जाऊन ऐकायचे. आणि मग आपले जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं शोधायची. त्यात मला खूपच आनंद झाला आणि त्याच्यासाठी मी तुम्हा सर्वांची खरं म्हणजे खूपच आभारी आहे असं म्हणायला पाहिजे की तुमच्यामुळे माझा पुन्हा अभ्यास झाला, पुन्हा मनन झालं, पुन्हा निधिध्यास झाला. आणि आपला हा जो उपनिषदाचा क्लास आहे तो आपला माधवी आपल्या सुंदर स्वरामध्ये ओम पासून सुरुवातीचे प्रार्थना सगळं खूप सुंदर म्हणून सुरू करायचे. आणि माधवी बरोबरच यातले जे मंत्र आहेत ते अवघड आहेत. तर श्यामाताई आपल्याला म्हणजे एका प्रश्नासाठी माधवी आणि एका प्रश्नासाठी श्यामाताई आपल्याला मदत करत होत्या. ते पण मला खूप म्हणजे मदत झाली. आता तुम्हाला माहिती आहे की माझ्या स्ट्रोक नंतर मला संस्कृत वाचायला जरा प्रॉब्लेम होता. पण या दोघींनी माझी ती बाजू भरून काढली. आणि त्याच्यानंतर मी ज्या स्लाइड तयार करते त्या एडिटिंग करायचं काम माधुरीने केलं, अगदी सहजपणे केलं. तिला मी पाठवायची आणि ती त्याच्यात काही म्हणजे एडिटिंग बेसिकली ती करायची. तर ती पण छान मला मदत झाली. कारण आपण स्वतःच वाचलं ना की त्याच्यातल्या चुका आपल्याला कधी दिसत नाही. ऍक्च्युअली आपल्या सगळ्याच गोष्टी तशा नसतात नाही का आयुष्यामध्ये, की आपण जे काय करतो त्याच्यामध्ये चुका वगैरे नसतात असंच आपल्याला वाटतं. तर या स्लाइड्समध्ये पण मला असंच वाटायचं की आपण काही चुका वगैरे करत नाही. पण माधुरी माधुरी आपल्याला मदत करायची ते वाचून दाखवण्याचं. आणि त्याच्यानंतरचं महत्वाचं काम म्हणजे गोषवारा. त्या गोषवाराच्या बाबतीत आणखीन एक गंमत सांगायची की अं, आधीच्या ज्ञानेश्वरीमध्ये आपण सगळ्यांना म्हणत होतो की तुम्ही गोषवारा लिहायचा टर्न बाय टर्न. तर इथे जेव्हा सुरू करायला लागलं तेव्हा महेश जो आहे, महेश पाटील नाही सॉरी महेश सोनटक्के महेश सोनटक्के मला म्हणला की जर का गोषवारा नसेल लिहायचा तर मी रेकॉर्डिंग करेल. आणि त्याने रेकॉर्डिंगची बाजू पूर्णपणे सांभाळली. अर्थात तो नव्हता तेव्हा आपल्याला दुसरा महेश आपल्याला मदत करत होता, महेश पाटील. आणि या दोघांनी आपल्याला आपले क्लासेस मी म्हणते ते त्यांनी परमनंट केले. तर आपण तुम्ही युट्यूबवर गेलात की तुम्हाला कुठल्याही क्लासचं रेकॉर्डिंग आपल्याला बघायला मिळतं. तर दोन्ही महेश थँक्यू व्हेरी मच ते तसे क्लासेस करून ठेवलेत तुम्ही म्हणून. आणि आता महत्वाचा भाग मी म्हटलं तसं मग सगळ्यांनी गोषवारा लिहायचं नाही. मग असं ठरलं की संतोष मला म्हणाला की तो दरवेळी
गोषवारा लिहित जाईल. आणि त्यांनी सुरुवातीला लिहिलं तेव्हाच मला वाटलं की अरे बापरे, हा तर खूप छान अभ्यास करून लिहितोय सगळं. खूपच सुंदर तो लिहित होता. आणि तो जेव्हा गावाला गेला तेव्हा अमृतने आपली जबाबदारी सहजपणे घेतली. आता अमृत आणि माधवी हे दोघं जण आहेत ना, ते माझे हक्काचे एक्के आहेत असं मी त्याला म्हणते. हक्काचे एक्के अशासाठी की मला कुठलाही प्रॉब्लेम आला किंवा काही मदत हवी असली की ते नेहमी ऐकत असतात आणि अगदी मनापासून ते मला मदत करतात. आता तुम्ही पाहिलं की अमृतने किती सुंदर लिहिलं ते सगळं. म्हणजे जेव्हा मी 2 चाकांचं म्हटलं तेव्हा माधवीनेच मला प्रश्न विचारला होता की त्याच्यामध्ये रथाच्या चाकाचं म्हटलेलं आहे आणि नंतर शंकराचार्यांनी आपल्या घरातलं जे चाक आहे त्याच्याबद्दल सांगितलं. तर ते थोडंसं कन्फ्युजिंग होऊ शकतं. पण जेव्हा अमृतने लिहिलं ते खूपच सुंदर पद्धतीने लिहिलं की तुम्ही जर का ते वाचलं तर तुम्हाला त्या मंत्राचा पूर्ण अर्थ कळू शकतो. तर अशा प्रकारे संतोषने आणि अमृतने खूपच उत्कृष्ट काम केलं आहे गोषवारा लिहायचं. गोषवाऱ्यामुळे काय होतं की आपला वर्ग सुरू व्हायच्या आधी मागचं जे काय बॅकग्राऊंड आहे ते आपल्या पुढे येतं आणि एक प्रकारची लिंक लागते आपण जे काही शिकतोय तर. तर म्हणून आता अम, हे जे आता नावं सगळी मी घेतली, कोणाचं राहिलं असेल तर आय एम व्हेरी सॉरी. पण मला वाटतं की मी बहुतेकांचं नाव इथे घेतलेलं आहे. तर या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी व्हेरी मच. ही आपली टीम आहे आणि या टीमला माझ्याकडून आभार सांगायचे आहेत. माझे गुरु दयानंद सरस्वती यांच्या आशीर्वादानेच उपनिषदाचा हा वर्गाची सांगता होते. आणि माझे ज्यांनी शिकवलं ते स्वामी परमार्थानंद त्यांची शिकवण होती. आणि स्वामी डॉक्टर स्वामीनाथन त्यांचे जे क्लासेस आहेत ते खूप अवघड असतात. पण त्याच्यामधून मला कधी कधी संदर्भ लागायचा आणि काही प्रश्नांच्या उत्तरासाठी त्यांचे क्लासेस मी जाऊन ऐकायचे. तर त्याचा पण मला खूप उपयोग झाला. आणि अर्थातच हे सगळं भाष्य लिहून ठेवणार आहे किंवा त्यांनी जर का भाष्य लिहिलं नसतं तर आपल्याला हे काही मंत्र कळलेच नसते. हे म्हणजे आदी शंकराचार्य. आपण रोज त्यांना नमस्कार करतो पण खरोखरच त्यांच्यामुळे आणि माझे गुरु आणि स्वामीनाथनजी आणि परमात्माजी यांच्यामुळे मला जे काय कळत होतं ते मी तुम्हाला पसरवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे असतं ना, मी नेहमी सांगते की माझा रोल कसा असता की ते फेडेक्स वगैरे असतं ना, इकडचं घेता आणि इकडचं देतं, तेवढाच माझा रोल होता. आणि हे सगळं ज्ञान शंकराचार्यांनी आधी आणलं, त्याच्यापासून परमार्थानंदांनी ते आणखीन एक्सप्लेन केलं आणि त्यांनी जे काय शिकवलं मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला मुंडक उपनिषद आणि प्रश्नोपनिषद दोन्ही बेसिक जे उपनिषद आहेत ते तुम्हाला कळलेले आहेत. तर मग याच्यानंतर तुम्ही कुठलाही उपनिषद शिकायला गेलात तर हा जो बेस आहे हे सगळं तुमचा तयार आहे आणि मग तुम्हाला पुढचा काय जे अभ्यास करायचा आहे तुम्हाला करता येईल. तर आता तुम्हाला सर्वांनाच मी खूप खूप शुभेच्छा देते की तुम्हाला जे काय शिकायचं असेल ते तुम्ही आता पुढे जाऊन शिकू शकता. आणि अं, हा माझा शेवटचा उपनिषदाचा एक क्लास आहे. तर म्हणून मला आणि हे सगळं छान झालं सगळं. माझे प्रॉब्लेम्स सगळं धरून सुद्धा आनंदाने आपण आज सांगता करतोय म्हणून मला त्याचा खूप आनंद होतोय. तर थँक्यू. आणि आता मला सगळ्यांचे चेहरे बघायचे आहेत. आणि कोणीतरी इथे टेक्स्ट केलाय काहीतरी. राईट. संतोष, थँक्यू. हा बरोबर आहे. आणि हा नीता आज आली आहे इथे. आणि नीता धोपेश्वरकर ऍक्च्युअली ती आपल्या क्लासमध्ये नव्हती पण तिने सगळे क्लासेस ऑनलाईन जाऊन पाहिले. तर म्हणून मी आज तिला म्हटलं की तू ये क्लासमध्ये कारण यू आर ऑल्सो पार्ट ऑफ दिस ग्रुप. आणि सो थँक्यू.
या आणि दिलीप आणि सुरेखा तुम्हाला पण बघायचे. महेश, याचा एक आपण फोटो घेऊ शकतो का? म्हणजे सगळे जण आहेत तर हो, ठीक. अजून दोघांचे चेहरे यायचे, राहिला रवी का आणि अजून? अलका. ओके, अलकाचा आला. अजून कोण राहिलाय? रवी कुलकर्णी. हॅलो. रवी दादा. रवी दादा पण दुसऱ्या राहील. खोलीत येते. एनिवे, हरकत नाही. एक मिनिट, हा तर एक घेतो मी. ते म्हणतात मी माझा चेहरा तू रोजच बघतेस मग. खरंय. ए, तुमचा चेहरा दाखवा ना. नाही तर निलिमाताईंच्या मागे येऊन उभे राहा. नाही, ते इकडे येऊन उभे राहा. ओके. आम्हाला बघू दे, आम्हाला सूर्य येतायत? बघू दे. रवी दादा येत आहेत का? येत आहे का? ते फोटो साठी थांबलेत. हा. नाही नाही नाही, बोलायचं काही ते घाबरले ते. खूप शिकायला मिळालं. अच्छा, ठीक आहे. माझ्या मागे वगैरे आलं तरी दिसेल बायका. अच्छा, बरं. ओके, आता चालेल. झाले सगळेजण आलात? हो हो. ओके, आता आपण सगळेजण कॅमेराकडे बघूया आणि स्माइल देऊया. स्माइल. ओके. चला. आज जयश्री म्हणली तिला काहीतरी बोलायचं आहे, तर आज नेमके संतोष भाऊ नाही आहेत ना, संतोष भाऊ नेमके नाहीत आज. हो, आज संतोष नाही. हो, जयश्री. हा नमस्कार निलिमाताई. हो. म्हणजे मला आज एकदम मिक्स्ड फिलिंग्ज आहेत खरं सांगायचं तर. एकतर आनंद होतोय हा क्लास आपला छान झाला त्याच्याबद्दल, पण इथून पुढे होणार नाही ह्याचं फार वाईट वाटतंय. आपला प्रवास खरं 21 सालपासून सुरू झाला, ज्ञानेश्वरीपासून. हो. ज्ञानेश्वरी, हरिपाठ, नंतर ही 2 उपनिषदं झाली आणि सगळ्यात अवघड गोष्टी ह्या सगळ्या तुम्ही इतक्या सोप्या करून आम्हाला सांगितल्यात आणि दरवेळेला अगदी घरगुती किंवा आपल्या रोजच्या जीवनातली उदाहरणं दिलीत आणि सगळं असं सोपं करून आवड निर्माण होईल असं केलं. त्यामुळे आपोआपच एक गोडी निर्माण झाली या विषयाबद्दल. आता आणि खूप जड जाणार आहे हा क्लास होणार नाही तर. तुमची जर काही युट्यूबची लेक्चर्स करू शकलात तुम्ही नंतर तर अगदी जरूर कळवा आम्हाला. आम्ही नक्की म्हणजे बघूच ती. एवढं लेमन लँग्वेज मध्ये शिकवणं म्हणजे फारच अवघड आहे खरं तर तुम्हाला, कारण तुमचं एवढं आगाध ज्ञान आहे त्याच्याबद्दलचं आणि तुम्ही आमच्या लेवलला येऊन शिकवलं ते खूपच ग्रेट म्हणते मी. थँक्यू सो मच. आणि त्याच्या तुमच्या बरोबरच क्षमाताई, माधवीताई, दोन्ही महेश दादा, संतोष दादा, अमृत दादा, सगळ्यांचे खूप खूप आभार. अतिशय छान झाला सगळा काय क्लास हा दोन्ही, म्हणजे मुंडका आणि प्रश्नोपनिषद. आणि या ज्ञानेश्वरी आणि हरिपाठात दोघं पेंडसे, संध्या आणखीन राजीव यांनी पण खूप मोठा हातभार लावला होता, तर त्यांचेही अगदी खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही जर का कुठला एखादा उपनिषद घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असले तर जरूर मला विचारा काही प्रश्न, आणि मला लगेच उत्तर देता येणार नाही, पण माझ्याकडे सगळ्या नोट्स आहेत, त्याच्यामधून मी तुम्हाला उत्तर देऊ शकेन. कारण सगळ्याच्या म्हणजे इन्स्टंटली नाही सांगता येणार मला, पण एक 4-5 दिवस दिला की मी जरूर सांगेन. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. गुड. झालं, जाऊया. नाही, ऍक्च्युली अजून कुणाला बोलायचं आहे का? काही नाही, निलिमाताईंना थँक्यू म्हणायचंय. म्हटलं निलिमाताईंनी मला जेव्हा रिक्वेस्ट केली रेकॉर्डिंग करशील का, तर मी म्हणालो हो नक्की करीन. अटीवरती नव्हती ती, पण मी म्हटलं माझी पण एक रिक्वेस्ट आहे. सारा नाही लिहिला तर चालेल ना. तुम्हाला कसं नाही म्हणताच येणार नाही, अशा अटीवर वगैरे नव्हतं माझं. ऑफकोर्स मी करणार होतो. नाही, आपण गंमत केली होती तेव्हा की म्हटलं की तू म्हणला गोश्वारा नसेल
बोला. नाही पण पुण्याची खरंच छान केलं तू सगळं काम, आणि प्रत्येक वेळी जाऊन मी त्याला निलिमाताई, तुम्ही आमचं उगाचच सगळ्यांना आम्ही काय काय केलं सांगताय, पण काहीच नाही आम्ही केलं. तुम्ही इतके ह्याच्यावरती कष्ट घेऊन आणि आम्हाला इतकं सोपं करून सगळ्यांना इतकी गोडी लावली आहे, म्हणजे अम, आम्ही काहीच नाही केलं. नुसतं आम्ही आपलं येऊन बसायचो वर्गात आणि तुम्ही आपलं बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं, असंच वाटायचं नेहमीच, कंटिन्युअस. या आणि नॉट ओनली दॅट, इतकं पेशंटली सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं हो. दिली. कधीच असं हा प्रश्न का विचारलाय, कोणी कशाला विचारला असं कुठेही नाही. ही माहिती नाही. नाही मी बसून रिसर्च करून सांगते, असं हा जो ऍटिट्यूड आहे ना, तो कोणाच्यातही नसतो. इतकं असं कधीच नाही. व्हेरी आणि हंबल. कधी बरं, चिडणार एक नाही. प्रश्न कोणी राहिला. कुठलाही अमर, प्रश्न तुझा प्रश्न विचारला राहिला. तरी हं? क्रममुक्तीबद्दल त्यांनी विचारलं होतं की क्रममुक्ती जेव्हा होते तेव्हा आपण आधी स्वर्गात जातो का, आणि मग दुसऱ्या स्वर्गात जातो का, आणि मग ब्रह्मलोकाला जातो का? तर तसं नाही आहे. क्रममुक्ती म्हणजे तुम्ही ब्रह्मलोकाला जाता आणि मग तिथे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळतो. सोपं उत्तर होतं, पण राहिलं होतं द्यायचं. तर आता झाले सगळे उत्तर. हा. हो. तेव्हा मी जया बोलतेय, हा, बोल. न्यू जर्सीहून. खूप छान हो झालं सगळं, खूपच छान. हो, थँक्यू. चला. आता या मग मी काय, मला दोन जर का काय शिकवायचं असेल ना, तर मला एक 6 महिने तरी अभ्यास करावा लागेल आणि मगच मला शिकवता येईल असं वाटतं. कारण आता तैत्तिरीय उपनिषद सुद्धा त्याची एवढी पुस्तकं आहेत मोठी, तर त्याला 2-1 वर्ष तरी सहज लागतील. आणि तेच बघायचं, बृहदारण्यक उपनिषद सुद्धा खूप मोठं आहे, तर त्याच्यासाठी बरीच वर्षाची कमिटमेंट पाहिजे. प्रश्न उपनिषद सगळ्यात लहान होतं का त्यातल्या त्यात? हा, नाही, त्याच्यामध्ये बऱ्याच रेफरन्सेस होते ना सगळे, हा. म्हणजे प्राण काय करतो, अ, मुख्य म्हणजे सृष्टीची निर्मिती कशी होते, आणि मग ते शेवटचा मंत्र जो आहे की त्याच्यामध्ये लय होतं तेव्हा काय होतं, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला एक ओव्हरऑल पिक्चर कळतं आपल्या वेदामधलं. आणि मुंडक उपनिषदात शिकल्यानंतर या लोकांनी हा प्रश्न विचारले जातात, म्हणून ते असे रिलेटेड आहेत म्हणून. हम्म. किती उपनिषद आहेत टोटल? हा, उपनिषद खूप आहेत, 120 or 130 असे. पण त्याच्यातले शंकराचार्यांनी ज्याच्यावरती कॉमेंट्स केल्या ते 11 आहेत. 11 आहेत ना, 11 मेन 11 उपनिषद. 11 आहेत. मुख्य महत्वाचे अशासाठी म्हणायचं की त्याच्यावरती शंकराचार्यांनी हे दिलंय, कॉमेंट्स केल्या, आणि त्याच्यामुळे आपल्याला ते कळतात. बाकीचे नुसते वाचले ना काहीही कळत नाही. त्याच्यातला जो अर्थ आहे तो आपल्याला नाही कळत नुसते वाचून. काय, चला. आता आपण हे बघू, शेवटचा मंत्र म्हणूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.